विभागांचा मुलींचा हा डोंगरगाव आणि आरमोरी या दोन संघादरम्यान चाललेला हा साखळी फेरीतील सामना माध्यमिक विभागातील लाल जर्सी घातलेली हा आरमोरी संघ आणि निळी जर्सी घातलेला हा डोंगरगाव संघ आणि आरमोरी संघातील हा सामना सातचा डिफेन्स आहे। आरमोरी संघाला तरी आउट करण्याचा प्रयत्न खूप छान टॅकल पॉइंट मिळवला आहे तो आरमोरी संघाने। केवळ एक गडी आहे तो डोंगरगाव संघाचा आणि दोन अतिरिक्त गुण मिळाले म्हणावं लागेल आरमोरी संघासाठी। डोंगरगाव आणि आरमोरी या दोन संघांदरम्यान चाललेला हा सामना आरमोरी एकूण 9 गुणासह आघाडी घेतलेली आहे आणि डोंगरगाव संघाकडे आहे केवळ 5 गुण घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो। तरी आउट करण्याचा प्रयत्न केला, टच पॉइंट घेतलेला आहे तो आरमोरी संघाने। एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून जिचं नावलौकिक आहे या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे। हे 3 नंबरची जर्सी प्रदान केलेली डोंगरगाव संघाची खेळाडू एक टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करत आहे। 3 दिवसीय चाललेल्या ह्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन सालमारा या अतिशय लहान गावात झालेलं एक उत्कृष्ट स्पर्धांचं आयोजन गेल्या केंद्रस्तरीय स्पर्धांचं आयोजन सुद्धा याच ग्राउंडवर याच मैदानावर याच गावी झालेलं होतं। क्रमांक 3 ची जर्सी प्रदान केलेली ही डोंगरगाव संघाची खेळाडू आणि या सामन्याचे पंच आहेत दिलीप मळावी सर, विशेष चौबे सर पंच करतायत। एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे। आरमोरी संघाची जी खेळाडू आहे ती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सायगावचं इथून येते। तालुका स्तरावर ते केंद्राचं प्रतिनिधित्व करतात म्हणून आरमोरी संघाकडून ती खेळत आहे, परंतु मुख्यतः तिचं जी शाळा आहे ती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सायगाव आहे। 5चा डिफेन्स आहे डोंगरगाव केंद्राकडे पण ती ही कदाचित शेवटची एंट्री येऊ शकते। 7 मिनिटाचा हा खेळ येत आहे आणि अशा प्रकारे पहिला डाव संपलेला आहे। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर डोंगरगाव संघ हा 5 गुण घेतलेला आहे आणि 11 आणि आरमोरी संघ हा 11 गुण घेऊन लीडिंग करत आहे। 5 आणि 11 असा हा फरक आहे। आरमोरी संघ लाल जर्सी प्रदान केलेला आरमोरी संघ आणि हे आहेत आमचे विशेष चौबे सर जे या सामन्याचे पंच आहेत आणि पलीकडे आहेत दिलीप मळावी सर दुसरे पंच आहेत। मध्यांतर झालेला आहे। या मध्यांतरानंतर मैदान बदलवताना दिलीप मळावी सर। चला पुन्हा एकदा मध्यांतरानंतर आपण या सामन्याचं दृश्य बघत आहोत, लाईव्ह दृश्य। 4चा डिफेन्स आहे तो डोंगरगाव संघ, आमचे मित्र सुनील पंकंटीवार सर। टच पॉइंट घेतलेला आहे तो आरमोरी संघाने परत एकदा लीड घेतली आहे। 11 वरून 12 वर लीड गेलेली आहे ती आरमोरी संघाची आणि 5 या लीडवर आहे डोंगरगाव संघ। एकूण 7चा डिफेन्स आहे आरमोरी संघाचा। निळी जर्सी प्रदान केलेली डोंगरगाव संघाची खेळाडू आपला टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करत आहे। 0-3 अशा क्रमांकाची ही जर्सी प्रदान केलेली टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही। ती बोनस घेण्याचाही प्रयत्न करतोय, परंतु तेवढंच उत्कृष्ट डिफेन्स म्हणावं लागेल आरमोरी संघाचं। निर्धारित वेळेत ती पॉइंट घेतलेली नाही, ती पॉइंट न घेताही परत गेली।
प्रो कबड्डीमध्ये ज्या पद्धतीचं डू ऑर डाय हा नियम असतो तो या स्थानिक स्पर्धामध्ये नाही. एक विशेष 3चा डिफेन्स आहे. 3चा डिफेन्स एक सुपर टॅकल पॉईंट म्हणता येईल. प्रो कबड्डी जर चे नियम जर इथे लागू असते तर सुपर टॅकल ऑन असता, परंतु ते नियम या स्थानिक स्पर्धांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धांना ते नियम लागू नाहीत. त्यामुळे सुपर टॅकल पॉईंट घेता येणार नाही. बघूया टॅकल पॉईंट घेतात की नाही ते. डोंगरगाव संघ केवळ 3चा डिफेन्स आहे. 3चा डिफेन्स वर परंतु ती रिकाम्या हाताने तिला आरमोरी संघाला पळत जावं लागत आहे. एकूण मला वाटते 120 गुण झालेले आहेत आरमोरी संघ आणि तिने एक टॅकल सुपर टॅकल म्हणता येईल. एक कमाल केली त्या डिफेंडरनं. एक रेड कलरची जर्सी घातलेली रेडर आणि तिने एक टच पॉइंट घेतलेला आहे. आणि परत आपल्या संघाची आघाडी वाढवताना आरमोरी संघ एक छोटी प्लेअर म्हणता येईल. माध्यमिक विभागाचा हा सामना जरी असला तरी परंतु उंचीनं कमी उंची असलेली ही खेळाडू आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी एक गुण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. डोंगरगाव संघाकडून निळी आणि काळी या रंगाची जर्सी प्रदान केलेली ही छोटीशी खेळाडू आणि तिला एक सुपर टॅकल म्हणता येईल. टॅकल पॉईंट घेतलेला आहे. अशा प्रकारे एक लोन बसलेला आहे तो डोंगरगाव संघ आणि या लोनचा एक अतिरिक्त 2 गुण 20 गुण हे विरुद्ध संघाला मिळतात. म्हणजे आरमोरी संघाला परत 20 गुणांचा फायदा झालेला आहे. आणि याच्यानंतर आता पुन्हा एकदा नव्यानं उभी झालाय तो डोंगरगाव संघ. डोंगरगाव संघाला आता 7चा डिफेन्स घेऊन करतात. खूपच दोन्ही संघामध्ये गुणांची खूप तफावत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा दुसरा सामना, दुसरा डाव सुरू आहे. बघूया डोंगरगाव संघ कमबॅक करतो की काय ते. बोनस ऑन आहे आरमोरी संघासाठी. बोनस ऑन आहे. एकूण 7चा डिफेन्स आहे 7चा आणि ती केवळ लीड घेतल्यामुळे टाइमपास करून आपल्या संघाला विजयाप्रत नेण्याचा प्रयत्न करताना आरमोरी संघ. आणि मला वाटते एक उत्कृष्ट रेडर असावी डोंगरगाव संघाची. गेल्या बऱ्याच वेळापासून आपण बघतोय की 03 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेली ही रेडर जी आहे ती चढाई करत आहे. आपल्या संघासाठी ते एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून संघाला विजयाप्रत नेण्याचा प्रयत्न करताय ती डोंगरगाव संघाची खेळाडू. बघूया एक उत्कृष्ट डिफेन्स आहे तो आरमोरी संघाचा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सायगाव या शाळेचे हे खेळाडू आहेत. आरमोरी संघाचं ते प्रतिनिधित्व करतात. निर्धारित वेळेत तिने गडी आउट न केल्यामुळे तिला रिकाम्या हाताने परत जावं लागलं. एक लाल जर्सी प्रदान केलेली ही छोटीशी खेळाडू म्हणता येईल. तिची जी रेड आहे ती खूप छान पद्धतीने करताय. या दुसऱ्या डावातील केवळ 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे. बघू या 2 मिनिटात डोंगरगाव संघ कशी मजल मारतोय, कसं कमबॅक करतोय ते आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ते केवळ लीड घेतल्यामुळं केवळ आपल्या संघाला एक विजयाप्रत नेण्यासाठी टाइम कसं काढता येईल या दृष्टीनं आरमोरी संघाची प्लेयर ही आपला टाइम काढण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही संघाचे जे या सामन्याचे पंच म्हणून दिलीप मळावी सर, विशेष चौबे सर पंचगिरी करतायत. उत्कृष्ट पंचांचा नमुना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. डोंगरगाव संघाची ही 23 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेली खेळाडू टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आरमोरी संघाची जी डिफेंडर आहे ती हुल देऊन तिला घाबरवण्याच्या प्रयत्नात आपण बघू शकता की आरमोरी संघाचे डिफेन्स खूप स्ट्रॉंग आहे. परत त्याचबरोबर तिचा जो कव्हर आहे
निर्धारित हा हा जिल्हा जिल्हा हा पुन्हा पुन्हा एकदा आरमोरी संघाने टच पॉइंट घेतलेला आहे आणि या निर्धारित वेळेत मला निर्धारित वेळेत आरमोरी संघाने डोंगरगाव संघावर भाजी मारलेली दिसते. आरमोरी संघाचं अभिनंदन, त्याचबरोबर उत्कृष्ट फाईट दिल्याबद्दल डोंगरगाव संघाचं अभिनंदन. या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे उत्कृष्ट पंच म्हणून दिलीप मडावी सर.